शैक्षणिक सोडून आपण अभ्यासासाठी तुम्ही पुस्तकं वाचता, ते वाचावीच लागणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त कुठलं तरी ललित एखादं कवितेचं पुस्तक, एखादं प्रवास वर्णन असतो की जे भाषेशी संबंधित आहे. आता आपण सर्वजण तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात येईल, कुठली पुस्तकं वाचतो तर आपण आता अभ्यासाचीच वाचतोय. त्याच्या व्यतिरिक्त जे ललित वाचन आहे ज्यातून भाषेचं भरणपोषण होतं तिकडे आपण जातच नाही आहोत. आपण आता फक्त उपयोजितकडे लक्ष देतोय. पण उपयोजितला ज्याच्याकडून खतपाणी मिळतं असं जे साहित्य आहे त्याच्याकडे आपण कधी वळणार. तर या निमित्ताने मला असं वाटतंय की तुम्ही शैक्षणिक सोडून कोणतं तरी एक पुस्तक किमान 10 पानं ठरवा. जास्त वाचलं तर स्वागतच आहे, पण किमान 10 पानं तुम्ही आज वाचाल असा निश्चय आज ठरवा. मी पण ठरवलेला आहे. मी सुद्धा घरी गेल्यानंतर नक्कीच एक वेगळं पुस्तक असणार आहे की जे मी अजूनपर्यंत कधी वाचलेलं नाहीये. तुम्ही पण निश्चित वाचन प्रेरणा दिन अशा प्रकारे साजरा करा. अजून एक मला सांगायचं या निमित्ताने की वाचन प्रेरणा दिन ज्या अब्दुल कलामांच्या निमित्त आपण साजरा करतो ते तर मूर्तिमंत गुरु होते. त्यांचं चरित्र तुम्ही कोणी वाचलंय का? अग्निपंख खूप जणांनी कदाचित वाचलं असेल, पण अजून काही त्यांच्याबद्दल माहिती? आता आपण माहिती म्हटलं की नेटवर जातो, ChatGPT ला विचारतो, गुगल करतो, कलामांबद्दलची माहिती द्या आणि आपण तेवढ्या माहितीवर विसंबून राहतो. तर हे जे सखोल जण आहे ना त्यांच्याविषयी एखादं सविस्तर पुस्तक वाचा. उदाहरणार्थ अग्निपंख पुस्तकात त्यांच्या लहानपणापासून तो संपूर्णपणे त्यांचा प्रवास रेखाटलेला आहे. मी जेव्हा महाविद्यालयीन काळात होते तेव्हा ते पुस्तक खूप लोकप्रिय होतं. तेव्हा अग्निपंख वाचलं नाही. आमच्या एकमेकात चर्चा व्हायची, अग्निपंख वाचलं का, अग्निपंख वाचले का. तर आता मला असं वाटतं थोडं ते जुनं पुस्तक झालं असेल तुमच्या पिढीच्या मनाने, पण तुम्ही असं काहीतरी ठोस वाचा कुणाही व्यक्तीबद्दल. आता आपल्याला थोडीशी सवय झाली, आपल्याला मदत होते एआयची, पण कुठलीही माहिती आपण फक्त आता ऑनलाईन शोधतो. आपण पुस्तकात शोधायलाच जात नाही. ऑनलाईन माहितीचा तोटा म्हणजे एकतर ती 100% खरी असते असं नाही, आणि दुसरी म्हणजे खूप संक्षिप्त असते. कारण आता आपल्याला वेळच नाहीये खूप सविस्तर वाचायला. आपल्याला थोडक्यात हवंय ना, कलामांबद्दलच्या 10 ओळी आपल्याला गुगल देतं, आपण तेवढ्या वेळी समोर पुढे जातो. ती माहिती 100% खरी आहे की हेही माहीत नसतं, आणि फक्त 10 ओळी यातून ती व्यक्ती काय कळणार. आपल्याला फक्त त्यांच्याबद्दलचे महत्वाच्या गोष्टी कळतील, त्यांचा जन्म असा, शिक्षण असं, पूर्ण नाव असं, बाकी काय, बाकी ती व्यक्ती कधी कळणार. तर पुस्तकांमधून हे जे कळतं ना तर ते त्याची सर या सगळ्याला अजून तरी नाही. आता माहित नाही, आता एआयमुळे अजून खूप काही बदल होईल आणि कदाचित भविष्यात पुस्तकांइतकीच माहिती आपल्याला एआय देऊ शकेल, कल्पना नाही. पण आज तरी अशी अवस्था आहे की आपण नुसतं वरवर पाहतो आणि जास्त खोलात जात नाही. तर वाचन प्रेरणा दिनी आणि आजच्या दिवशी आणि तुमच्या समोर मला कलामांबद्दल एक सांगायचंय. मी जेव्हा त्यांचं चरित्र अग्निपंख वाचलेलंच होतं, आणि अजून एक म्हणजे मी आता माझं एक प्रकाशनही सुरू केलंय, विश्वास प्रकाशन नावाने. तर खरं तर मी मगाशी मॅडमशी बोलताना आमचा विषय झाला, आजचा दिवस हा मला त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी आज ठरवलेला होता. म्हणजे मी माझ्या प्रकाशनातर्फे APJ अब्दुल कलामांचं एक पुस्तक प्रकाशित करणार आहे, आणि ते पुस्तक आज प्रकाशित व्हावं अशी आमची योजना होती. पण प्रत्यक्षात जरा थोडासा उशीर होतोय. आज किमान त्याचा कच्चा आराखडा तयार आहे. तर त्या निमित्ताने मी अलीकडच्या काळात कलामांचं चरित्र इतकं बारकाईने पाहिलं, कारण ते पुस्तक मी संपूर्ण वाचलं, त्याच्यावर आम्ही चर्चा केली लेखकांची. तर मला लक्षात आलं की हा पूर्णपणे गुरूंनी घडवलेला माणूस आहे. अब्दुल कलामांचं तुम्ही त्यांची कौटुंबिक माहिती वाचली तर लक्षात येईल, एक नावाडी होते त्याचे वडील, मुस्लिम कुटुंबात झालेला त्यांचा जन्म, त्यांची आईही शिकलेली नव्हती, अतिशय ग्रामीण विभाग की जिथे फक्त प्राथमिक शाळा, हायस्कूल शिक्षणासाठी त्यांना दुसरीकडे जावं लागलं. अशा भागातून गरीब मुस्लिम कुटुंबातून आणि ज्याच्याकडे शैक्षणिक पार्श्वभूमी नाही असा मुलगा, त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता होतीच, पण गुरूंनी त्याला सगळं घडवलेलं आहे. त्यांच्या प्राथमिक शाळेतले गुरु अय्यर सर आहेत, त्याच्यानंतर पुढे त्यांच्या हायस्कूलमध्ये गुरु आहेत. त्यांचं चरित्र वाचताना आपल्याला आई वडिलांच्या बरोबरीने किंबहुना थोडंसं जास्त त्यांच्या गुरूंचं महत्व लक्षात येतं. क्षणोक्षणी त्यांना चांगले गुरु मिळत गेलेले आहेत. दरवेळेस त्यांच्या कुठल्याही समस्येला उत्तर त्यांना गुरूंनी दिले, आणि एखाद्या वडिलांप्रमाणे गुरूंनी त्यांना घडवलेलं आहे. तर गुरूंचं महत्व एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती असू शकतं ना, याचं उदाहरण मला असं वाटतं अब्दुल कलाम आहे. अक्षरशः गुरूंनी घडवलेला तो माणूस आहे. आणि म्हणूनच ते म्हणायचे की मला पण शिक्षक व्हायचं. त्यांच्या बऱ्याच भाषणांमध्ये हा उल्लेख आलेला आहे की मला शिक्षक व्हायचे, पण त्यापेक्षा सुद्धा त्यांच्यामध्ये बरीच कौशल्य होती की ज्याची देशाला गरज होती. म्हणून ते एका अर्थी शिक्षक झाले असते तर खूपच चांगलं झालं असतं, पण त्यांनी त्याच्यापेक्षा खूप वेगळंच काम केलंय, ते देशासाठी खूपच महत्वाचं आहे. पण म्हणून त्यांनी निवृत्तीनंतर पुन्हा शिक्षकी पेशा स्वीकारला होता. म्हणजे जवळपास वयाच्या 65 वर्षानंतर ते पुन्हा मद्रासला गेले, म्हणजे चेन्नईला,
आणि तिथे त्यांनी तिथल्या विद्यापीठात सांगितलं की आता मला शिकवायचं आहे, मला कुठल्याही मानधनाची गरज नाही, मला कुठल्याही पदाची गरज नाही, पण मी शिकवू शकेन असे विद्यार्थी माझ्या समोर द्या, मला जे माझ्याकडे आहे ते कुणाला तरी द्यायचंय. आणि या हेतूने ते शेवटपर्यंत कार्यरत होते आणि शेवटी ते पुन्हा शिक्षक झाले. जशी त्यांची सुरुवात शिक्षकांनी करून दिली तसं त्यांचं आयुष्याचा शेवट हा शिक्षक म्हणून झाला. आणि अगदी डोंगरे यांनी खरोखर शेवट सुद्धा शिक्षक म्हणून झाला. तुम्हाला माहितीये का त्यांचा मृत्यू झाला देवाची घटना? ते खरोखर ते त्यावेळेस व्याख्यान देत होते विद्यार्थ्यांच्या समोर आणि त्याच वेळी त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे तो माणूस अक्षरशः शिक्षक म्हणून त्यांचा मृत्यू झाला किंवा शिक्षक म्हणून त्यांनी आपलं देह समाप्ती केली किंवा आपल्या आयुष्याची समाप्ती केली असं म्हणता येईल. तर जो माणूस गुरुनी घडवला तो शेवटी पुन्हा शिक्षक झाला. अशा प्रकारे त्यांचा सगळा आयुष्याचा आलेख आहे. तर हे सगळं तुम्हाला पुस्तकातून कळेल. मला यातून सांगायचं अजून काय की हे सगळं तुम्हाला गुगल किंवा AI आत्ता तरी सांगणार नाही, अजून 5 वर्षांनी मी सांगू शकत नाही, पण आज तरी तुम्ही हे सगळं त्याच्या माध्यमातून अनुभवू शकणार नाही. याच्यासाठी तुम्हाला पुस्तकांकडेच जायला हवं आणि थोडंसं पुस्तकांकडे वळा. त्यातनं तुम्हाला भाषा, साहित्य, संस्कृती खूप गोष्टी शिकता येईल आणि या सगळ्याचा अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होतो आणि तो कुठेतरी दिसतो. आणि जर तुम्हाला उद्या मुलांना शिकवायचंय, मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचवायचे, तर तुम्हाला थोडं तयार असलंच पाहिजे. तुम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरं देता आली म्हणजे त्याला ज्ञान नाही म्हणता येणार, त्याची माहिती आहे तुम्हाला, पण तुम्हाला जेव्हा ज्ञानापर्यंत जायचं तर तुम्हाला खूप खोल जावं लागेल आणि त्याच्यासाठी या सगळ्या पूरक गोष्टी आहेत. आज तुम्ही कदाचित 4 पुस्तकं वाचाल, प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल आणि परीक्षा पास व्हाल, पण म्हणून तुमच्याकडे त्या विषयाचं सगळं ज्ञान आलं का? तुम्ही त्या विषयातला अजूनही कुठलाही प्रश्न विचारला विद्यार्थ्यांनी तर तुम्ही ते उत्तर देऊ शकाल का? तर त्याच्यासाठीची तयारी जी आहे ती पण तुम्हाला एकीकडे करायला हवी. आता हे जे थोडेसे 2-3 मुद्दे काढले त्याच्यामध्ये हा जो मुद्दा होता खरे परीक्षक विद्यार्थी, तर हे अगदीच सर्वसत्य आहे. खरे परीक्षक हे विद्यार्थी असतात. तुमची आता परीक्षा होईल, पण जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांसमोर उभे राहाल तेव्हा विद्यार्थी तुम्हाला जोखतील की यांना किती माहिती आहे, यांना प्रश्न विचारूया आणि म्हणजे त्यांच्याकडे जो त्यांच्या मनात शंका असेल त्याचं उत्तर जर तुम्ही देऊ शकलात तरच तुम्ही खरे शिक्षक ठराल. परीक्षा हा त्यातला एक औपचारिक भाग आहे, पण खरा महत्वाचा भाग काय आहे की विद्यार्थ्यांकडून तुम्ही पास होणं. मी नेहमी मला असं जाणवतं की शिक्षकांना विद्यार्थी घडवतात. म्हणजे जेव्हा शिक्षक नवीन असतो, हे माझ्या पण उदाहरण सांगते, मी शिक्षकीपेक्षा खूप उशिरा आले. आधी मी खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत, संपादन केलंय, लेखन केलंय, पण शिक्षक म्हणून मी खूपच उशिरा आले आणि तेव्हा मला कळलं की अजूनपर्यंत आपण शिकलो हे खूप नाहीये. जेव्हा विद्यार्थ्यांसमोर उभं राहायचंय तेव्हा कळतं की हा अजून बरंच काही बाकी आहे. विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तर देणं हा आपल्या बुद्धीला, मेंदूला खूप मोठा व्यायाम असतो. त्यामुळे जेवढं मी शिकवत गेले तेवढं मला लक्षात आलं की मी अजून शिकते आणि जेवढे वर्ष माझा अनुभव पडेल तेवढं माझं ज्ञान वाढणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षकांना विद्यार्थीच घडवत असतात. म्हणजे एखादा शिक्षक कधी घडतो तर त्याला जेवढे जास्त विद्यार्थी मिळतील, जेवढे चांगले शंका विचारणारे जिज्ञासू विद्यार्थी मिळतील, तेवढा शिक्षक घडत आहे. तर हे सगळं तुम्हाला पुढच्या आयुष्यात करायचंय. तुम्हाला त्याच्या आधी एक पहिली प्राथमिक पायरी म्हणून परीक्षा उत्तीर्ण व्हायचंय. परीक्षेनंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष काम कराल तेव्हा तुम्हाला विद्यार्थ्यांसमोरची परीक्षा पुन्हा उत्तीर्ण व्हायचंय. तर हे सगळे टप्पे आहेत. या सगळ्या टप्प्यांमध्ये तुम्हाला वाचन आणि अभ्यास हा सगळीकडे महत्वाचा ठरणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आताच्या परीक्षेबद्दल एक मला सांगायचं आहे की आता आपण सर्वजण म्हणतो की परीक्षेची तयारी, परीक्षाभिमुख अभ्यास. एका अर्थी ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्हाला परीक्षा आता अनिवार्यच केलेली आहे, त्यामुळे आम्हाला परीक्षा द्यायचीच आहे आणि परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंच आहे. पण म्हणून फक्त परीक्षेपुरता अभ्यास करणं आणि आपला अभ्यास असताना परीक्षा देणं हे 2 भाग आहेत. आताच्या काळात कसं झालंय की आपण परीक्षा आहे म्हणून अभ्यास करतो, नाहीतर आपण केला असता का अभ्यास की नाही हा मी परीक्षेला नाहीये मग आता आपण अभ्यास करणार नाही. तर आपली ती थोडीशी मानसिकता अशी बनली की आपण ज्ञान मिळवण्यापेक्षा खरोखर परीक्षार्थी झालो. ते जे विद्यार्थी आणि परीक्षार्थी फरक म्हणतो ना, तर तो आता झालाय की आपल्याला का तर आपल्याला परीक्षा द्यायची, मग परीक्षा द्यायची म्हणून मला अभ्यास करायचा आहे आणि मग अभ्यास कसला करायचा आहे तर ते परीक्षेत विचारतात ते असं ते उलट चक्र सुरू झालंय. खऱ्या परीक्षेचा हेतू काय की तुम्ही आधी शिकावं आणि मग तुम्ही किती शिकलाय ते तपासण्यासाठी परीक्षा घ्यावी. आता आपण काय करतो, परीक्षा कुठली द्यायची त्याच्याप्रमाणे आपण उलटा मागे येऊन अभ्यास करतो. नक्की फक्त तुमच्या बाबतीत नाही, हा या परिस्थितीचा किंवा आताच्या व्यवस्थेचा दोष म्हणता येईल. पण तुम्ही सगळे त्याच्यापुरते थांबू नका. तुम्ही परीक्षेसाठी अभ्यास करा, पण फक्त परीक्षेपुरता अभ्यास करू नका. कारण तो कसा आहे, तो बरोबरचा आहे. तुम्हाला जेव्हा संपूर्ण आयुष्यभर काही मुलं घडवायचे, आपल्या आयुष्यात वेगवेगळे किंवा तुम्ही कदाचित शिक्षकी पेशात नसाल, कुठे ना कुठेतरी तुम्ही काम करत असाल,
तुम्हाला हे सगळं उपयोगी पडणार की तुमची जी सर्वांगीण शिकण्याची जी इच्छा आहे, एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती घेण्याची जी तुमचं कौशल्य असेल, त्याचा तुम्हाला जगाचा वेगळाच उपयोग होणार आहे. कदाचित तुम्ही शिक्षक नसाल, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल, तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला असेल, तर तिथे पण तुम्हाला असं नाही चालणार की हा व्यवसायासाठी ह्या 4 गोष्टी आहेत, या 4 गोष्टी घेऊन मी गेलो एखाद्या क्लायंटकडे किंवा अजून काही एखाद्या व्यक्तीकडे गेलो, तर त्याने जरा थोडे इकड तिकडचे प्रश्न विचारले की तुम्ही तुमच्याकडे उत्तर नसतील, कारण तुमचा संपूर्ण अभ्यास नसेल. तर संपूर्ण अभ्यास करणं, आपला विषय आणि अवांतर विषयांचं ज्ञान घेणं, ह्याच्यासाठी आपण सतत तयार असलं पाहिजे. फक्त परीक्षार्थी होऊ नका, परीक्षार्थी व्हावं लागणार आहे, याला नाईलाज आहे, पण फक्त परीक्षार्थी होऊ नका, असं मला एक महत्वाचं सांगायचं होतं. तर आता या आपल्या मराठीच्या परीक्षेमध्ये भाषा आणि व्याकरण कौशल्य तपासणं हा मुख्य उद्देश आहे. तर भाषा आणि व्याकरण कौशल्य याच्यामध्ये व्याकरण कौशल्याचा भाग आपण पुढे पाहणारच आहोत, पण भाषा हा पण एक महत्वाचा भाग आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं की भाषेचं जे भरण पोषण आहे, उदाहरणार्थ वाक्प्रचार म्हणी. आता वाक्प्रचार म्हणींबद्दल पण मला एक सांगायचं आहे. त्याचा अभ्यास तुम्ही कसा करता? व्याकरण वाक्प्रचार किंवा म्हणी जर त्याच्याबद्दलचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही काय करता? एखादं पुस्तक त्याच्याबद्दलचं घेता आणि त्याचे अर्थ आणि हे पाठ करता का? लक्षात समजून घेता. तर आता अगदी खरं सांगायचं तर वाक्प्रचार म्हणी परीक्षेसाठी तयार झालेत का मूळ भाषेत आपल्या? नाही, त्या भाषेत तयार झालेत, नैसर्गिकरित्या तयार झालेत आणि नैसर्गिकरित्या त्या वापराव्या असाही उद्देश आहे भाषेत. आणि मग आपण त्या वापरतो असं समजून त्या परीक्षेत विचारल्या जातात. पण आपण आता जसं मी म्हटलं तसं की परीक्षेमध्ये विचारल्या जातात म्हणून आपण वाक्प्रचार म्हणीचा अभ्यास करतो आणि मग ते लक्षात ठेवतो. तर हे जे उद्योजक झाले ते कुठेतरी हळूहळू आपण उलट केलं पाहिजे की आपण रोजच्या दैनंदिन आयुष्यात पण जमेल तेवढे वाक्प्रचार म्हणी वापरूया. तोच तर उद्देश आहे ना. आणि मग शिवाय पण परीक्षेत घेऊया. तर तुम्ही हा अभ्यास करताना हा पण दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा की हे वाक्प्रचार म्हणी आपण परीक्षेपुरते करत नाही आहोत. आपण ते नेहमीच्या बोलण्यात वापरणार आहोत, लिखाणात वापरणार आहोत, एखाद्या व्यक्तीला समजावून देण्यासाठी त्याचा उपयोग करणार आहोत की ही म्हण आहे, हा वाक्प्रचार आहे, कारण ते मूळ भाषेमध्ये आहेतच. आता तुम्ही परीक्षेसाठी अभ्यास करताय, पण असा काही उद्देश नाहीये की परीक्षेसाठी तयार केलेले वाक्प्रचार म्हणी, असं नाहीये. वाक्प्रचार म्हणी भाषेत आहेत आणि त्यावर तुमची परीक्षा होणार आहे. तर वाक्प्रचार म्हणी हा सुद्धा एक भाषेचाच महत्वाचा भाग आहे. तर आता जेव्हा तुम्ही अभ्यास कराल परीक्षेचा, तेव्हा थोडासा मला असं वाटतं हा दृष्टिकोन एक बाळगा. फक्त आपण परीक्षेसाठी शिकत नाही आहोत, तर आपण आपली भाषा नीट करण्यासाठी, भाषेचं ज्ञान वाढवण्यासाठी, भाषेच्या माध्यमातून आपली संस्कृती समजून घेण्यासाठी, वाक्प्रचार म्हणीमधून आपली संस्कृती समजते. नंतर या सगळ्या महत्वाच्या कौशल्यांनंतर वाचन वाढवण्यासाठी, हे सगळं तुम्हाला यायला लागलं की तुम्हाला वाचनाचा रस वाढेल. आता काही विद्यार्थ्यांचं तुम्ही आता बऱ्यापैकी तुमची पदवी झालेली आहे किंवा तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पण जेव्हा FY SY म्हणजे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष या विद्यार्थ्यांसमोर जेव्हा मी काही याबद्दल बोलते, तेव्हा मला लक्षात येतं की आपण म्हणतो मराठी पुस्तकं वाचा, पण त्यातल्या बऱ्याच मुलांना आता पुस्तक वाचायला गेल्यावर बऱ्याच शब्दांचे अर्थ माहीत नसतात. ते वाचणारच कसे? अगदी बरोबर ते शब्द माहीत असतात. अगदी तुम्हाला सांगते, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन शब्दाचा अर्थ सुद्धा माहीत नव्हता की काय दैनंदिन म्हणजे. आता त्यांना कुठपासून शिकवायचं मराठी की एवढे साधे साधे शब्द, दैनंदिन सारखा शब्द त्यांना जर माहीत नसेल तर मग त्यांना सांगायचं तरी काय आणि मग शिकवायचं तरी काय? त्यांना मी वाचनापर्यंत कधी नेणार? आधी त्यांना हे सगळे शब्द माहीत असले पाहिजेत, त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे, तर ते वाचतील. आणि मग त्यांना वाटतं की हे अवघड आहे. मध्यंतरी एका वर्गात एक किस्सा झाला, म्हणजे तो खरं सांगायचं तर राहड इन्स्टिट्यूटमध्ये जे MCJ कोर्स आहे हा पत्रकारितेचा, तर तिथे मी मराठीचे भाषिक कौशल्य शिकवायला जाते. म्हणजे जे उद्या पुढे पत्रकार होणार आहे असे तिथे विद्यार्थी असतात. तर त्यांच्यासाठी आम्ही एक असा अभ्यास घेतला होता की वृत्तपत्रामध्ये जे शब्द वापरले जातात, शब्द समूह, उदाहरणार्थ काय उचल बागडी करणे, नंतर काय वेठीस धरणे, काय अजून असे सगळे पेचात पाडणे वगैरे, म्हणजे असे विशिष्ट काही भाषा समूह आहेत की जे वृत्तपत्रात वापरले जातात. तर त्याचे मी त्यांना अर्थ लिहायला सांगितले आणि वाक्यात उपयोग करायला सांगितला. तर खूप जणांना ते अवघड गेले आणि आश्चर्याकडे 2-3 विद्यार्थ्यांनी मला विचारलं की एवढे अवघड शब्द का वापरतात वृत्तपत्रात? म्हटलं शब्द अवघड नाहीये, ते तुम्हाला माहित नाहीये, हे रोज वापरतात. तुम्ही रोजचं वृत्तपत्र वाचलं तर हे शब्द असतात, अशा प्रकारचे हे अवघड नाहीये. म्हणजे अशी सोपी भाषा का ठेवत नाही, हे असे अवघड शब्द काय? म्हटलं हे अवघड नाहीये, तुम्ही माहिती करून घ्या. तर हे सगळं जर तुम्ही माहितीच करून घेतलं नाही तर तुम्ही हळूहळू ह्या
भाषेपासून तुमच्यातच जाल. उद्या साधी साधी भाषा पण तुम्हाला समजणारच नाही मराठी, तर शब्दच माहित नाही आणि ते शिकलेही नाही आपण. तर हे सगळं खरं तर खूप आधीपासून आणि तुमच्याही शालेय पातळीपासून सुरू व्हायला हवं. पुढे स्वतः त्याच्यावर मेहनत घ्यायला हवी. हे मुद्दे सगळे आहेत, पण आता मला सांगण्याची संधी मिळाली म्हणून मी तुम्हाला सांगते की किमान तुम्ही असा दृष्टिकोन बाळगा की आता आपण मराठीसाठी अभ्यास जेव्हा करतोय तर असं नाही आहे फक्त परीक्षेत काय येतं नेहमीची वृत्तपत्र वाचणं. ते कुठले भाषा प्रयोग केले जातात, ते लेखन नियमानुसार शब्द असतात की नाही. वृत्तपत्र लक्षात आलं असेल की बऱ्याच वाक्प्रचार म्हणींचा अर्थ संदर्भाने आपल्या लक्षात येतो, पण संदर्भ तरी माहीत पाहिजे. अगदीच तुम्हाला काही माहीत नसेल तर तुम्हाला त्याचा अर्थ पण सांगता येणार नाही, कारण कितीही म्हटलं तरी वाक्प्रचार म्हणी असंख्य आहेत, शेकडो आहेत. तुम्ही सगळ्याच वाक्प्रचार म्हणी तुमच्या डोळ्यातून गेलेल्याच असतील असं नाही. मग अशा वेळी तुम्हाला अंदाज बांधावा लागेल की याचा अर्थ काय आहे. तर ते संदर्भामधून बरेचदा लक्षात येतं. बऱ्याच वाक्प्रचार म्हणी अशा आहेत की तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ कळला तर त्या वाक्प्रचार म्हणीचा अर्थ पण कळतो, पण संदर्भ कळणे इतपत तरी तुमचा अभ्यास असला पाहिजे की मला त्या शब्दाचा अर्थ माहिती आहे आणि त्यावरून काय आहे याचा अर्थ हा मला अंदाज बांधता येईल. आणि बहुपर्यायीमध्ये फायदा काय आहे की उत्तर तुमच्या समोर असतं, पूर्ण नव्याने उत्तर तुम्हाला लिहायचं नाहीये, तर तुम्ही त्यावरून अंदाज बांधू शकता. पण या सगळ्यासाठी तुमचा अभ्यास हवा आणि जास्तीत जास्त वाक्प्रचारमध्ये तुमच्या डोळ्याकडनं गेलेले असले पाहिजे. खरे परीक्षक विद्यार्थी हे तर आपण आता पाहिलं, आणि परीक्षाभिमुख अभ्यास महत्वाचा ना. तर याच्याबद्दल एक मला मुद्दा सांगायचा आहे की तुम्ही सर्वांनी आता प्रश्नपत्रिका सोडून पाहिली असेल, तर याच्यामध्ये ती सोडवताना तुम्हाला कळलं असेल 30पैकी आपल्याला किती गुण मिळत आहेत. 30पैकी 20 मिळत आहेत का, 15 मिळत आहेत का, 25 मिळत आहेत का, 29 मिळत आहेत का. तर तुमचा तुम्ही अभ्यास केला असेल की माझा कुठल्या विषयातले गुण जात आहेत. असं प्रत्येकाचं असेल की नाही मला संधीमधलं येत नाही, किंवा माझा प्रयोगातलं नेहमी चुकतं, मला जरा समासात गडबड होते, कुणाचं गद्य आकलन पद्य आकलनात मार्क जात असतील. तर हा प्रत्येकाचा एक अभ्यास तयार असेल. तर आता तुम्ही आता एकच महिना राहिलेला आहे, मॅडम म्हणाले तसं परीक्षा एकच महिन्यावर आली, तर तुम्ही तुमचं मूल्यमापन करा की माझा या विषयात किंवा या प्रकारच्या प्रश्नात अजिबात गुण जात नाही आणि याच्यात जातो. ते तुमच्याकडे तयार असेल. मग आता तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. आता तुम्हाला जे मिळतंय त्याकडे लक्ष देऊ नका, जे मिळत नाहीये म्हणजे 30पैकी तुमचे किती गुण जात आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे मग तुमचा अभ्यासाचा एक फोकस म्हणतो आपण ज्याला केंद्र म्हणू, की ज्यावरती मुख्य भर द्यायचा आहे, तो एक प्रत्येकाचा स्पष्ट होईल. तर ते तुम्हाला सर्वांना कदाचित आतापर्यंत कळलंही असेल, नाही तर तुम्ही आज उद्या कधीतरी त्याबद्दल निश्चितपणे एक धोरण ठरवा की मराठीमध्ये मला फक्त आता या विषयाचा अभ्यास करायचा आणि या विषयाचा माझा झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या समोरचं क्षेत्र सीमित होईल की आता एका महिन्यात तुम्हाला इतर विषयांचाही अभ्यास असेल. मराठीसाठी मी फक्त या 6 घटकांचा अभ्यास करणार आणि त्याच्यानंतर मी परीक्षा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. आणि त्या मधल्या काळात सुद्धा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणं आणि म्हणजे तुमची खात्री होईल की मी अजूनपर्यंत या घटकावरचा एकही प्रश्न माझा चुकला नाही आणि फक्त या घटकावरचा चुकलाय. तर तुम्हाला त्याचा अभ्यास जास्त सीमित करता येईल आणि जास्तीत जास्त त्यावरती लक्ष देता येईल. आता आपण थोडंसं प्रत्यक्ष परीक्षेच्या मुद्द्याकडे जाऊया. आता हे मी एक साधारण नमुना म्हणून लिहिलेला आहे. मला खात्री आहे की तुम्ही परीक्षेसाठी ही सगळी माहिती मिळवलेली आहे. तुमच्याकडे ही सगळी माहिती आहे की किती कुठल्या घटकांवरती प्रश्न असतात, अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. फक्त मी इथे एक प्राथमिक माहिती म्हणून हा अभ्यासक्रम आणलाय. खरं सांगायचं तर व्याकरणातले सगळे घटक हा अभ्यासक्रमाचा भाग आहेच आहे. व्याकरणात काय काय येतं, सगळं वर्णविचारापासून आपण सुरुवात केली. वर्णविचार, नाम म्हणजे इथपासून सगळ्या शब्दांच्या जाती, त्याच्यानंतर वचन, लिंग, विभक्ती, सामान्य रूप, शब्दांच्या जातींमध्ये सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, अव्यय, शब्दसिद्धी, संधी, समास, विरामचिन्ह, वाक्यांचे प्रकार, नियमानुसार लेखन. नियमानुसार लेखन मध्ये तुम्हाला शब्दाचे येऊ शकतात, अचूक शब्द ओळखा, तर ते नियमानुसार लेखन. त्याच्यानंतर वृत्त, अलंकार याच्यावरती पण एखादा प्रश्न येऊ शकतो. म्हणी वाक्प्रचारात 1 ते 2 प्रश्न येतात. समानार्थी, विरुद्धार्थी आणि पत्रलेखनातले काही मुद्दे याच्यावरती 1 ते 2 प्रश्न असू शकतात. अजून एक सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानामध्ये लेखक, साहित्य आणि टोपणनाव याबद्दल प्रश्न असू शकतो. आता इथे पण एकदा मी परीक्षेच्या दृष्टीने सांगते. परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर पाठ्यपुस्तकातली जी 1ली ते 12वी ही सगळी मराठीची पुस्तकं पाहायची. अगदी अजून थोडंसं सांगणं चुकीचं आहे, पण 5वी पासून पुढची. पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे खरं सांगायचं तर की पहिलीपासून मराठीचं पुस्तक काय आहे हे खरंच तुम्हाला माहीत असलं पाहिजे, पण तुम्ही शिक्षक होणार आहात.
तर मराठीची सगळी पाठ्यपुस्तकं 1ली ते 12वी तुम्हाला माहीत असायलाच हवी की काय काय आहे. त्यातून तुमच्या लक्षात येईल अभ्यासक्रम कसा कसा पुढे त्यांनी विस्तारत नेलेला आहे, कुठल्या लेखकांचे लेख आहेत, ते लेखक त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांची यादी, त्यांना मिळालेले पुरस्कार, ह्या सगळ्याची माहिती पाठ्यपुस्तकात असते. आता असं खरं सांगणं चुकीचं आहे, पण हा सगळा अभ्यास पाठ्यपुस्तकांवर मर्यादित आहे. तुम्ही पाठ्यपुस्तकं संपूर्णपणे अभ्यासली असतील तर तुम्हाला याच्याबद्दलचा कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. कारण त्याच्यामागे मला वाटतं युवक भारती किंवा कुमार भारतीला अकादमी विजेत्या पुरस्कारांची पण यादी आहे. ती नसेल तर आता गुगलवर आहेच आहे. मुख्यतः अकादमी पुरस्कार विजेते जे मराठी लेखक आहेत, त्याच्यानंतर ज्यांना काही विशेष पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे जसं सरस्वती सन्मान असेल, कबीर सन्मान असेल, असे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत. त्याच्यानंतर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मराठीच्या दृष्टीने घडणाऱ्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता लवकर 100वे साहित्य संमेलन इथे भरत आहे साताऱ्यामध्ये. तर हे सगळ्या गोष्टी की ज्या मराठीसाठी महत्त्वाच्या आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला आता तुमच्याकडे कुठेतरी नोंदवून ठेवा की ह्या काही परीक्षेमध्ये विचारलेल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर सगळे लेखक आणि त्यांचं साहित्य आणि मुख्यतः 12वी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये त्यांचे लेख आहेत, हे जास्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मला असं म्हणताना त्रास होतोय की हेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसं फुलं म्हणतात आम्हाला 2 मार्काचा ज्ञानेश्वर होता, तर तसं मी थोडंसं म्हणते की तुम्हाला फक्त हेच लेखक अभ्यासायचे की ज्यांचे 12वी पर्यंत धडे आहेत. हे चुकीचं आहे, पण परीक्षेसाठी आता परीक्षा जवळ तेवढे अभ्यासा, पण निश्चितपणे परीक्षेनंतर तुमचे सगळे लेखक अभ्यासा. कारण महत्त्वाचं आहे तुम्हाला लेखक माहीत असणं, मराठीतले महत्त्वाचे, आणि त्यांचं लेखन माहीत असणं, त्यांना मिळालेले पुरस्कार माहीत असणं. त्यानंतर गद्यपद्य आकलनासाठी 8 गुण असतात. तर ते गद्यपद्य आकलन हे जर तुम्हाला पूर्णपणे नव्याने उत्तरा दिलेला असतो, ती कविता सुद्धा वेगळी असते, म्हणजे तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासलेली शक्यतो नसते, तुमच्या वेळात नसते, खूप आधी कधीतरी पाठ्यपुस्तकात येऊन गेलेली असते. तर हे दोन्ही तुम्हाला याची तयारी करणं म्हणजे हा भाषेचाच अभ्यास आहे. कारण याचा तुम्ही आधी काही अभ्यास करू शकत नाही, पण कवितेचा अर्थ समजून घेणं, मुख्यतः बरेचदा ती कविता जुन्या काळातली असते. तुम्ही अजूनपर्यंतच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की जरा जुन्या कविता आहेत, म्हणजे 2004 आतल्या किंवा अजूनही जुन्या 80 सालापूर्वीच्या, 60 सालातल्या, या साधारण शक्यतो पूर्वीच्या जुन्या पाठ्यपुस्तकात असलेल्या कविता याच्यासाठी असतात. पण असं बंधन नाही, म्हणजे जे प्रश्न तयार करतात प्रश्नपत्रिका ते कोणत्याही प्रकारची कविता याच्यासाठी घेऊ शकतात. शक्यतो पाठ्यपुस्तकातली नको, कारण ती विद्यार्थी नुकतीच अभ्यासलेली असते, ज्याला आपण जसं अनसीन पॅसेज म्हणतो की आपल्याला माहीत नसलेला पॅसेज, अशी अनसीन ती कविता असते, शक्यतो विद्यार्थ्यांनी आधी अभ्यासलेली नको. पण त्या कवितेचा अर्थ लावताना तुम्हाला इथे भाषा महत्त्वाची आहे, त्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य मुळात प्रश्नही नीट वाचायचा. कारण ह्या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी जास्त असल्यामुळे सरळ सरळ प्रश्न विचारलेला नसतो, तर त्या प्रश्नामध्ये काहीतरी एक थोडंसं वेगळं त्याला वळण दिलेलं असतं, कलाटणी असते. तर प्रश्न घाईघाईने न वाचता, पण प्रश्न शक्यतो प्रश्न काढणारे विचार करतात की तुमचा प्रत्येक प्रश्न चुकला पाहिजे अशी अट असते, कारण तरच ती प्रश्नपत्रिका अवघड होते. सोपी उत्तरं दिली तर काय, त्याच्यामुळे प्रश्न काढणाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला असतो की हा प्रश्न थोडासा अवघड होईल, सरळ सरळ उत्तर देता येणार नाही. तर तुम्ही मुख्यतः गद्यपद्य आकलनाचे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे, कारण ते पूर्णपणे नवीन असतात. तुम्ही पहिल्यांदा तो उत्तर वाचत असता आणि त्यात कुठेतरी अशी कलाटणी दिलेली असते की तुम्ही उत्तर चुकावं, बरोबर पाहिलं तर तुम्हाला ते उत्तर तुम्ही वेगळं उत्तर देता आणि उत्तर चुकतं. तर हे जरी सोपं वाटलं तरी याच्यामध्ये गुण जाण्याची शक्यता असते. अजून एक म्हणजे उतारा किंवा कवितेवरचा प्रश्न किंवा त्याची उत्तरं लिहिण्याचं एक तंत्र म्हणजे आधी प्रश्न वाचून घेणे आणि मग उतारा वाचणे. जेव्हा कमी वेळ असतो तेव्हा अशा प्रकारचं तंत्र विकसित झालेलं आहे की आधी प्रश्न वाचून घ्यायचे, म्हणजे आपल्याला काय शोधायचं हे कळतं, मग उतारा वाचताना आपल्या लक्षात येतं, मग पेन्सिलने आपण खून करू शकतो की ते उत्तर आहे, आणि मग परत खात्री करून घ्यायची की त्या प्रश्नाचं तेच उत्तर आहे. मग पुन्हा एकदा उतारा वाचायचा आणि प्रश्न वाचायचे. तर असं पण तंत्र आहे, पण ते तुम्ही बघा, तुम्ही अशी सोडवून बघा की आधी प्रश्न वाचून मग उतारा वाचला तर सोपं जातंय का. काही वेळांना आधी उतारा वाचून समजून घेऊन प्रश्न सोपे जात असतील, पण तुम्ही आपली पद्धत ठरवा. पण बरेच जणांना ही पद्धत उपयोगी ठरली की आधी प्रश्न वाचणं आणि मग उतारा वाचणं, किंवा आधी प्रश्न वाचणं मग कविता वाचणं. तुम्ही तुमची पद्धत पहा आणि कमीत कमी वेळात आणि अचूक उत्तरं कशा प्रकारे लिहिता येतात त्यावर हे ठरवा. आता आपण हा एक धावता आढावा घेतला 30 गुणांचा. आता मी एक थोडासा एक नमुना म्हणून काही व्याकरणातले उत्तर तुमच्या समोर आणलेले आहेत. अगदीच हा नमुना आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप मर्यादित आहे आणि माझी खात्री आहे की तुमचा आता अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे.
आता तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवून त्या जास्तीत जास्त अचूक करण्यापर्यंत आलेला आहात, तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे, त्यातलं काहीच नवीन नाहीये. तर जेव्हा आपण विचार करतो शब्दांच्या जाती, तर एकाच वेळी तुम्हाला त्या 8 जाती माहीत असणं, प्रत्येक जातीची वैशिष्ट्य माहीत असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. शब्दांच्या जातीतला एक सर्वात महत्वाचा घटक तो पुस्तकामध्ये पण आहे. तुम्हाला मगाशी मॅडमने सांगितलं तसं सुगम मराठी व्याकरण लेखन याच्या आधारेच मी हे सगळे मुद्दे काढलेले आहेत की त्या शब्दाची जात या वाक्यातल्या त्याच्या कार्यावरून ठरते. त्यामुळे आदर्श पद्धत अशी आहे की कुठल्याही शब्दाची जात विचारताना वाक्य द्यावं, असा स्वतंत्र शब्द देऊ नये आणि ह्याची जात सांगा. शक्यतो प्रश्न काढणारे पण असा प्रयत्न करतात, पण पूर्वीच्या काळी असे काही प्रश्न काढलेले आहेत की फक्त शब्द द्यायचा आणि याची जात सांगा. पण तो शब्द दुसऱ्या प्रकारे पण वापरला जाऊ शकतो, मग त्याची जात बदलू शकते. तर आदर्श पद्धत अशी की वाक्य द्यायचं आणि वाक्यातल्या अधोरेखित शब्दाची जात सांगा. म्हणजे तुम्हाला त्याच्या कार्यावरून ठरवता येतं की त्याची जात कुठली आहे. उदाहरणार्थ सुंदर हा शब्द आहे, आपल्याला पटकन असं वाटतं ते विशेषणच आहे, पण व्यक्तीचं नाव असू शकतं सुंदर, किंवा जेव्हा आपण म्हणतो सुंदरांना काही शोभते त्या ठिकाणी ते नाम झालं, विशेषण नाही. तर असा एखादा शब्द घ्यायचा. समासाच्या बाबतीत पण असं आहे की काही सामासिक शब्द हे त्याचा विग्रह कसा करू त्यावर त्याचा समास ठरतो, मग त्याच्यासाठी तो वाक्यात कसा आला आहे त्याच्यावर त्याचा समास ठरवता येतो. तर आदर्श पद्धतीनुसार वाक्यातला शब्द विचारायचा आणि तुम्ही विचार करायचा की वाक्यात त्याचं कार्य कुठलं आहे. मुद्दाम असा प्रश्न येऊ शकतो की जसं सुंदर हा शब्द पटकन तुम्हाला विशेषण वाटतं, पण वाक्यामध्ये ते नाम असेल तर तिथे तुम्ही चुकू शकता काही काही. तर दरवेळी हा विचार करायचा की प्रत्येक प्रश्न हा अवघडच आहे, प्रश्न काढणाऱ्यांनी खूप विचार करून काढलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं तेवढा सरळ सरळ नाही. काही शब्द काही प्रश्न सोपे असतात, कारण शेवटी काठीने पातळी ठरलेली असते की एवढे प्रश्न सोपे, एवढे प्रश्न मध्यम, एवढे प्रश्न अवघड. पण तरी सुद्धा प्रत्येक प्रश्न काढताना प्रश्न काढणाऱ्यांनी तो जास्तीत जास्त अवघड करता येईल किंवा सरळ असणार नाही, विद्यार्थ्यांना थोडासा विचार करावा लागेल असा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रत्येक प्रश्न जरी बरोबर सोपा वाटला आणि त्यातनं खरंच आपण चुकतोय का, आपल्याला मुद्दाम चुकवण्यासाठी हा प्रश्न विचारलाय का याचा विचार करा. तर शब्दाच्या जातीबद्दल कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देताना ती शक्यतो वाक्यातच असली पाहिजे आणि वाक्यातलं त्याचं कार्य यावरून तुम्ही ठरवायची की त्याची जात कुठली आहे. त्यानंतर विकारी अविकारी हे तुम्हाला माहितीच आहे की 4 जाती विकारी आहेत, 4 अविकारी आहेत. सव्यय अव्यय या शब्दाचा अर्थही माहितीये. व्यय म्हणजे बदल होणे, त्यामुळे ज्याच्यामध्ये बदल होतो ते सव्यय आणि बदल होत नाही ते अव्यय. या 8 शब्दांच्या जाती आहेत. मी उदाहरण म्हणून हे एक वर शब्द घेतलाय, इथे क्रियापद पण आहे, त्यानंतर शब्दयोगी अव्यय पण आहे, नाम पण आहे. वर हे क्रियापद आहे, तुम्हाला माहितीये ना. तर असे आता हे इथे भाषेचा अभ्यास आहे, ते आता तुम्हाला माहितीये, पण किती जणांना माहितीये तुम्ही तुमच्या ओळखीतल्या अजून 10 जणांना विचारा, सगळ्यांपर्यंत हे नाहीये माहिती. तुम्ही आता अभ्यास केलाय आणि तुम्ही एक थोडेसे या पिढीचे आहात आणि थोडंसं मागच्या पिढीत गेला, तुमच्यापेक्षा एक 5-10 वर्षांनी लहान जे आहेत त्यांच्या भाषेबद्दल आता आपल्याला खरोखर शंका वाटावी अशी स्थिती निर्माण झालेली आहे. याच्यासाठी तुम्हाला ते ज्ञानच लागेल. ते क्रियापद आहे तुम्हाला माहीतच नसेल तर तुम्ही कसं अशा प्रश्नाचं उत्तर द्याल. तर हे क्रियापद आहे, शब्दयोगी अव्यय आहे हे तुम्हाला माहितीये. नाम सुद्धा होऊ शकतं. वरवधू जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा ते नाम आहे वर. अजून एक उदाहरण म्हणजे वाहवा किती छान खेळ, हे आता आपण केवळ वाहवा हे आपण केवळ प्रेमी अव्यय म्हणून सरळ सरळ वापरतो की हा याच्यामध्ये उद्गार आहे. पण जेव्हा आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली अशा प्रकारचा वाक्प्रयोग येतो तर तिथे ते नाम झालं, तिथे ते वाहवा झाली म्हणजे कौतुक झालं अशा अर्थाने. म्हणजे त्या वाहवा शब्दाचा या वाक्यातला अर्थ कौतुक आहे, मग ते नाम झालं, तिथे केवळ प्रयोगी अव्यय नाहीये. तर केवळ प्रयोग जरी नुसतं वाहवा शब्द विचारला की वाहवा शब्दाची जात सांगा तर खरं तर ह्या दोन्ही जाती असू शकतात. पण तुम्हाला अजून एक सांगून ठेवते, समजा असा प्रश्न आला की या शब्दाची जात सांगा, वाक्य नसेल तर दिलेल्या पर्यायांपैकी सगळ्यात आधी केवळ प्रयोगी अव्यय हा जर पर्याय असेल तर तोच योग्य असेल, कारण शक्यतो मग तिथे नाम पर्याय दिलेलाच नसेल. मग अशा वेळी तुम्ही म्हणू शकता. असेही काही प्रश्न असतात की ज्याची 2 उत्तरं असतात, मग तुम्ही पर्याय बघायचे. पर्यायांमध्ये मात्र एकच अचूक असतं. उदाहरणार्थ इथे नाम हा पर्याय त्यांनी पर्यायांमध्ये दिलेला नसेल. जर समजा स्वतंत्र शब्द विचारला की वाहवा या शब्दाची जात सांगा तर पर्याय असतील उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, विशेषण, क्रियापद, याच्यामध्ये नाम दिलेलं नसेल.
मग अशा वेळी तुम्ही म्हणू शकता की केवळ प्रगती अवघ्या आहे, कारण इतर 3 जातींमध्ये ते बसत नाही. पण त्याच वेळी जर नाम आणि केवळ प्रगती दोन्ही आलं तर मात्र तो प्रश्न संदिग्ध आहे, म्हणजे तो तसं म्हटलं तर चुकलेलाच आहे, कारण दोन्ही प्रकारे ते जाऊ शकतं. पण जर ते वाक्यात वापरलं असेल तर दोन्हीपैकी एकच त्याचं उत्तर असेल. जेव्हा समजा अशी शक्यता चूक असत नाही, पण जर असे संदिग्ध प्रश्न असले तर तुमच्या लक्षात येईल की पर्यायांमध्ये तुम्ही ठरवू शकता की जो पर्याय त्यात दिलेलाच नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकत नाही. दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात अचूक तो तुम्ही निवडायचा असतो. जरी 2 असले तरी त्यातला जो सर्वात अचूक आहे तो निवडायचा. इथे या प्रकारच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं हे दोन्ही पर्याय नक्कीच येणार नाही, कारण दोन्ही तेवढेच बरोबर आहे. त्यामुळे जो सर्वात अचूक पर्याय आहे तो तुम्हाला निवडावा लागेल. ह्या काही गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी तुम्हाला ठरवायचे. तिथे तुम्ही त्यात जास्त वेळ नाही घालवायचा की नाही हा प्रश्न चुकलाय का, माझा जास्त वेळ जातोय. कारण किती म्हटलं तरी जर आपल्याला संदिग्धता वाटली तर आपला जास्त वेळ जातो. तर अशा वेळी असलेल्या पैकी अचूक जे उत्तर आहे 4पैकी की हे उत्तर नाहीये, हे उत्तर नाहीये, 3 उत्तर नाहीये, मग पुढलं कुठलं ते आपण उत्तर म्हणून निवडायचं. आणि थोडेसे मी काही प्रश्न काढले होते, तर तुम्हाला येतीलच हे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे किती आहे? 8 आहे. त्याच्यानंतर हे जे दुसरं वाक्य आहे सौम्य आणि अव्ययला अनेक दुसरा शब्द वापरला जातो. विकारी अविकारी दोन्ही पाहिजे. त्याच्यानंतर हे आता याच्यामध्ये सकाळी हा शब्द याची जात ओळखा. तर कुठली जात आहे याची? घराशेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला सकाळी अचानक आग लागली. क्रियाविशेषण बरोबर. फक्त सकाळ हे नाम आहे, पण या वाक्यामध्ये त्याचं कार्य क्रियाविशेषणच आहे, त्यामुळे ते क्रियाविशेषण हवं आहे. आणि अजून एक म्हणजे इथे नाम पर्याय पण नाही, फक्त सकाळ नाम होऊ शकतं, सकाळीपेक्षा सकाळी नाही होणार, आणि मुळात नाम हा पर्याय पण नाही, तर त्यामुळे इथे ते क्रियाविशेषण हवं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला विचार करावा लागेल की त्याचं तिथे कुठलं कार्य आहे, त्याच्याप्रमाणे ते उत्तर ठरेल. हे तर सोपंच आहे. मी कृष्णाला हाक मारली सर्वनाम. असा प्रश्न एक आहे. पुढीलपैकी ही शब्दजात नाही, प्रत्येक शब्दाची जात आहे. आणि अव्यय म्हणजे काय? विकारी का अविकारी? काय अर्थ आहे? कोण सांगेल अविकारी शब्द म्हणजे काय? तसं का म्हणायचं त्याला? अविकारी आहे म्हणजे काय? कसं ओळखणार का अविकारी आहे? याला विकारी का म्हणायचं? बदल होत नाही, शब्दांमध्ये बदल होत. शब्दाच्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार या पदामध्ये बदल होतो, त्यावेळेस आपण त्याला विकारी म्हणतो. आणि जिथे बदल होत नाही त्याला आपण हा प्रश्न तुम्हाला येईल. एकूण जातींपैकी किती जाती अविकारी? हा प्रश्न आला असता. तर अगदी खरं सांगायचं तर परीक्षेला खूप अवघड प्रश्न येत नाही, पण सगळे सोपे नसतात. तुम्ही 30पैकी 30 खूप अवघड आहे. 25 पर्यंत खूप जणांना मिळू शकतात. 20च्या वर तर बहुतेक सगळे जण जातात. ते जे पुढचे 4-5 असतात प्रश्न की जिथे तुमचे गुण जातात तिथे वाचणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काळजीपूर्वक प्रश्न वाचणं आणि पर्यायांपैकी सर्वात अचूक पर्याय ओळखणं. कधीतरी आता ही ह्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या बद्दलची एक थोडीशी लेख आहे की तुम्हाला उत्तर माहित असेल तरी सर्वात योग्य उत्तर कुठलं असू शकतं याचा अंदाज बांधता येऊ शकतो, आणि त्या अंदाजावरून तुम्ही योग्य उत्तराकडे जाऊ शकता. तर किमान 5 प्रश्न असे असतात की ज्यासाठी तुम्हाला खरोखर विचार करावा लागतो आणि तुम्ही चुकू शकता. तर ते 5 प्रश्न कुठले आहेत, कुठल्या घटकातले आहेत, ते तुम्ही प्रत्येकाने आपल्या स्वतःचं निरीक्षण करा, स्वतःच्या अभ्यासाचं, आणि ते मार्क मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमचे 20 गुण आता आहेत. आता जरी परीक्षा घेतली तरी मला असं वाटते तुम्हाला 20 गुणांपर्यंत नक्की मिळतील. पुढचे जे आहेत 30पैकी 30 मिळवणं, त्याच्यासाठी तुम्हाला जास्त अभ्यास करणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही हे सगळे मुद्दे लक्षात घ्या. जसं मी म्हटलं की शब्दाची जात
वाक्यावरून ठरवायचे. तिथे तुम्हाला एखादा ट्विस्ट दिलेला असू शकतो की जो तुम्ही नक्की चुकाल आणि तुमचा गुण जाईल, पण ज्यांनी विचार केला त्याला तो गुण मिळेल. आता नामांच्या बाबतीत नामांची व्याख्या तुम्हाला माहीतच आहे. आता धर्मी वाचक आणि धर्मवाचक या ज्या संकल्पना आहेत ना, तर ते असा प्रश्न पडतो की मग नामांचे प्रकार आहेत का ते. तर त्या बाबतीत स्पष्टीकरण म्हणजे धर्मी वाचक आणि धर्मवाचक हे वर्गीकरण केले, ते प्रकार नाहीये. प्रकार आपले नेहमीचेच 3 आहेत: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. हे 3 प्रकार आहेत नामाचे. हे वर्गीकरण केलेलं आहे धर्मी वाचक आणि धर्मवाचक. तर हे तुम्हाला माहिती आहे ना, धर्मीवाचक, सामान्य नाम, विशेष नाम त्याला धर्मीवाचक का म्हणतात आणि धर्मवाचक म्हणजे भाववाचक नाम त्याला का म्हणतात? कोणी सांगेल का? की धर्मीवाचक, हा कदाचित ती संकल्पना थोडीशी, पण तुम्हाला माहित असू दे, प्रश्न येऊही शकतो कारण थोडीशी वेगळी. कारण की तुम्हाला वाटतं असं प्रश्न विचारणारे सुद्धा असं नवीन नवीन गोष्टी शोधत असतात की आपल्याला काय अवघड विचारता येईल. आता एवढे वेळा परीक्षा झालेली, इतक्या प्रकारच्या परीक्षा होतात की तेच प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे प्रश्न विचारणाऱ्यांसमोर सुद्धा आव्हान असतं की आपण दरवेळी काहीतरी वेगळा प्रश्न कसा विचारू. तर काही वेगळे प्रश्न पण येऊ शकतात. धर्मीवाचक आणि धर्मवाचक. आता धर्मवाचक तुम्हाला लक्षात येईल, धर्म म्हणजे त्याचा गुण, त्याची वागण्याची पद्धत असा इथे अर्थ आहे. तर धर्मवाचक म्हणजे गुण सांगणार. तर गुण सांगणारं नाम एकच आहे की जे भाववाचक नाम आहे, म्हणून ते भाववाचक नाम हे धर्मवाचक आहे. आता हा गुण कोणामध्ये असतो त्याला धर्मी म्हणतात. तर तो गुण सामान्य नाम आणि विशेष नाम. म्हणजे उदाहरणार्थ नदी, तर नदीमध्ये जर गुणाचा वास असेल, समजा एखादी नदी ज्या प्रकारे वाहते, तिच्या नदीचं जे वर्णन असेल, तर तो त्या गुणाचा वास सामान्य नामात तरी असतो, नाही तर विशेष नामात म्हणजे व्यक्तीमध्ये असेल. तर व्यक्ती किंवा म्हणजे सामान्य नाम किंवा विशेष नाम हे धर्मीवाचक आहे की ज्यांच्यामध्ये धर्म असतो. आणि धर्म म्हणजे गुण, तो कुणाच्या तरी आत असतो. तुम्हाला भाववाचक नाम ओळखण्याची सोपी गुण म्हणजे तो दिसत नाही आपल्याला. भाववाचक नाम कधी ते कशात तरी असतं. तुम्हाला असं दिसतं का शांतता दिसत नाही, ती असते कुणामध्ये तरी आहे. प्रामाणिकपणा तुम्हाला असं काढून दाखवता येत नाही की इथे बसलाय हा प्रामाणिकपणा आहे किंवा हा समोरून प्रामाणिकपणा केला, तर तो गुण आहे, तो कुणाच्या तरी मध्ये असतो. त्यामुळे तो धर्मवाचक आहे, भाववाचक आहे. आणि तो कोणामध्ये असतो ते धर्मीवाचक आहे. कारण प्रामाणिकपणा हा गुण आहे, तो कुठल्या व्यक्तींमध्ये असतो, एखाद्या समूहामध्ये असतो, तर ते सामान्य नाम आहे किंवा व्यक्तीमध्ये असेल. तर विशेष नामामध्ये भाववाचक गुण गेलेला आहे. तसा धर्मीवाचक आणि धर्मवाचक याच्यामध्ये तो फरक आहे. त्यामुळे धर्मवाचक हे एकच नाम आहे, फक्त भाववाचक नाम आहे. आणि धर्मीवाचक मध्ये 2 नामं येतात, सामान्य नाम आणि विशेष नाम. आता तुम्ही सामान्य नाम तुम्हाला ओळखता येईल, समुदायवाचक नामं आणि पदार्थवाचक नामं. आता इथे एक मला स्पष्टीकरण सांगायचं आहे की समुदायवाचक नामं आणि पदार्थवाचक नामं हे सामान्य नामांचे 2 प्रकार नाही आहेत. कारण याच्या व्यतिरिक्त पण सामान्य नामं आहेत. तर ही 2 प्रकारची नामं सामान्य नामात समावेश होतो त्यांचा. म्हणजे जर समुदायवाचक नाम आहे कळप, तर ते एकाच वेळी सामान्य नाम पण आहे. पण अजून आपण उपप्रकार ठरवला तर ते समुदायवाचक आहे. मुळात ते सामान्य नाम आहे. म्हणजे समुदायवाचक नामं आणि पदार्थवाचक नामं ही मुळातली सामान्य नामच आहेत. पण त्यांचं अजून विशेष वर्गीकरण किंवा अजून जास्त वर्गीकरण केलं तर आपण समुदायवाचक नामं आणि पदार्थवाचक म्हणू शकतो. तर ते सामान्य नामाचे 2 प्रकार नाही आहेत, तर हे 2 प्रकारांचा समावेश सामान्य नामात आहे. अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण आहे. आपल्याला पटकन असं वाटतं त्याच्यानंतर ही 2 नावं आलेत म्हणजे हे त्याचे 2 प्रकार आहेत, तसं नाही. त्यानंतर विशेष नाम तुम्हाला माहितीच आहे, व्यक्तीचं नाव असेल ते विशेष नाम. भाववाचक नाम आता आपण म्हटलं तसं की जो गुण आहे, बरेचदा म्हणजे भाववाचक नाम दिसतच नाही आपल्याला. जर ते दिसत नसेल पण आहे अस्तित्वात तर ते भाववाचक नाम, तो भाव आहे. त्याच्यासाठी एक मी उदाहरण दिले की जे बरेचदा आपली गफलत होते. त्याची हुशारी मला आवडते. आता इथे हुशारी हा गुण आहे, भाववाचक नाम आहे. आणि हुशार मुलगा मला आवडतो, इथे ते विशेषण झालं. तर विशेषण कधी होतं आणि भाववाचक नाम कधी होतं हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर
फक्त हुशारी असा शब्द विचारला तर आपल्याला वाटतं की हा हे विशेषण असणार आहे, हुशार विशेषण आहे, पण हुशारी भाववाचक नाम होईल आणि हुशार मध्ये विशेषण होईल. तर जेव्हा फक्त शब्द विचारून तुम्हाला काही प्रश्न विचारला असेल तर तो शब्द वाक्यात वापरून बघा. की समजा तुम्हाला विचारले हुशार या शब्दाची जात ओळखा, तर आपण हुशारवाले एक वाक्य मनात तयार करायचं की हुशार कुठल्या वाक्यातील हुशार मुलगा मला आवडतो, हुशार मुले शाळेतली मुले हुशार आहेत. तर इथे हुशार विशेषण म्हणून वापरलंय, पण तुम्हाला हुशारी शब्द दिला तर हुशारी वापरून बघायचं. त्याच्यासमोर नाम घेताच येणार नाही तुम्हाला हुशारीच्या समोर. बघा हुशारी मुले नाही होते, भावाच्या नामाच्या पुढे दुसरं नाम घेताच येणार नाही तुम्हाला. तर अशा वेळी तुमच्या लक्षात येईल हा फरक की भाववाचक नाम कुठलं आणि विशेषण कुठलं आहे. विशेषण जर असेल तर त्याच्यापुढे तुम्हाला नाम घ्यावंच लागेल, येतच नाम, आणि जर नाम येत नसेल तर ते विशेषण नाही, मग ते इतर कुठल्या शब्दाच्या जातीतलं आहे. तर प्रत्येक जर स्वतंत्र शब्द विचारला तर तो वाक्यात वापरायचा आपला. आपण एखादं वाक्य तयार करायचं, बोलून पाहायचं आणि मग आपल्या लक्षात येईल त्याचा कशा प्रकारे उपयोग होतो. कशामध्ये कुठल्या त्याची हुशारीमध्ये हा ते भाववाचक नाम आहेच आहे. शिवाय धर्मवाचक होऊ शकतं. नाही, धर्मीवाचक म्हणजे हे सामान्य नाम नाहीच आहे. याच्यात आता हुशारी हे फक्त भाववाचक नाम आहे. मग भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम त्याचंच दुसरं नाव आहे. जवळपास समानार्थी शब्द आहे. भाववाचक नामाचा समानार्थी शब्द धर्मवाचक नाम आहे. तसंच सामान्य नामाचं एक विशेष रूप किंवा त्यांचा विशेष शब्द आहे धर्मवाचक. त्याचं गुण वर्णन केलेलं आहे. पण ह्याच्यात एकच असल्यामुळे भाववाचक नाम म्हणजेच धर्मवाचक. म्हणजे तुम्ही आता तो शब्द जास्त वापरत नाही म्हणून, पण तुम्ही इथे भाववाचक नाम म्हणण्याऐवजी धर्मवाचक नाम म्हटलं तरी चालेल. का ते अर्थ एकरूप आहे, पण ते प्रचारात नाहीये. प्रचारात आपण ही तिन्ही नावं नेहमी म्हणतो, तर त्याचं एक वैशिष्ट्य म्हणून धर्मवाचक आणि धर्मीवाचक हे अजून एक वेगळी संकल्पना आहे. त्याची ही अधिक माहिती आहे. ती फक्त अशी लक्षात ठेवायची की हे धर्मवाचक नाम आहे ते भाववाचक नाम आहे आणि धर्मीवाचक नामामध्ये ही दोन्ही आहेत. जर त्याने असं विचारलं ना की त्याची हुशारी मला आवडते, या वाक्यातलं हुशारी हे कोणत्या प्रकारचं नाम आहे, हा तर 4 पर्याय असतील. जर त्यामध्ये भाववाचक नामाऐवजी धर्मवाचक असा शब्द असेल तर तुम्ही ते निवडावं लागेल. हा जर दिला असेल तर पर्याय एकाच वेळी धर्मवाचक आणि भाववाचक देणार नाही, कारण ते दोन्ही समानार्थी आहेत. मग धर्मीवाचक देऊ शकतात तुम्हाला शिकवण्यासाठी की एक असेल भाववाचक नाम, दुसरं असेल धर्मीवाचक नाम आणि मग असेल ते सामान्य नाम किंवा विशेष नाम. तर इथे तुम्ही भाववाचक नामच निवडायचं, कारण ते धर्मीवाचक नाही. धर्मीवाचक जर असेल तर भाववाचक निवडायचं आणि धर्मवाचक असेल तर भाववाचक ऐवजी धर्मवाचक निवडायचं. एकाच वेळी दोन्ही पर्याय घेणार नाही, कारण ते दोन्ही समानार्थी. त्यामुळे बरेचदा पर्याय काय दिले हेही पाहणं आवश्यक आहे. तुम्हाला उत्तर आलंय पण पर्यायांपैकी कुठलं उत्तर आहे ते तुम्ही म्हणालात की नाही भाववाचक नाम पर्यायच नाही दिलेला, पण मग धर्मवाचक दिला असेल त्यावरून तुम्हाला ठरवतं. आता ही भाववाचक नाम आणि साधण्याचे प्रकार, पण बरेचदा तुम्हाला परीक्षेत भाववाचक नाम साधण्यासाठी विचारत नाही, पण असे प्रत्यय लावलेले तुम्हाला नावं दिलेली असतात. धातुसाधित नामं एक लक्षात ठेवायला पाहिजे की धातुसाधित नामं आपल्याला पटकन क्रियापद वाटतात ना, म्हणजे असं देणाऱ्याने द्यावे, पोहणे ही एक कला आहे. तर अशा ठिकाणी त्या धातूपासून नाम तयार झालंय. हे सगळं पुस्तकात तुम्ही अभ्यासलं असेल की जरी ते मूळ धातूपासून तयार झालं असलं तरी इथे ते नाम आहे. म्हणजे तुम्ही विचार केला नाही पोहणे म्हणजे क्रियापद आहे, स्वतंत्रपणे पोहणे क्रियापद आहे, पण वाक्यामध्ये पोहणे ही कला आहे. एखाद्या कलेचं नाव झालंय इथे ते नाम झालं. त्यामुळे स्वतंत्रपणे पोहणे शब्द विचारला, पोहणे हा शब्द कोणत्या जातीतला आहे, तर पहिल्यांदा क्रियापद एक उत्तर आहे आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर फक्त क्रियापद दिलं असेल तर तुम्ही क्रियापदच लिहा. पण त्या क्रियापद न देता नाम दिलं असेल तर ते नाम पण होऊ शकतं एखाद्या वाक्यामध्ये. एकाच वेळी नाम आणि क्रियापद दोन्ही पर्याय देणार नाही, कारण ते संदिग्ध होईल दोन्ही उत्तर बरोबर आहे. त्यामुळे पर्याय कुठले दिले ते पहा आणि त्या पर्यायातला जो सर्वात योग्य आहे ते उत्तर म्हणून द्यायला पाहिजे. आता
तसंच घेणाऱ्याने घ्यावे, चालणे मला आवडते, तर अशा ठिकाणी ते नाम होतं. आता हे थोडेसे पुढीलपैकी सामान्य नाम ओळखा. त्यातलं कोणतं सामान्य नाम आहे? बरोबर आहे. आणि बाकीचं सुनीता विशेष नाम, आणि उदारता आणि धैर्य भावाचे. नंतर पुढीलपैकी भावाचे नसलेले नाम शोधा. स्वतंत्र. बरोबर. जर स्वतंत्रता असतं, स्वातंत्र्य असतं, तर ते भावाचे नाम झालं असतं. आणि भव्यता किंवा सौंदर्य आणि दातृत्व, हे शब्द कसे तयार झाले? भव्यता कशापासून तयार झालाय? भव्यपासून. आणि भव्य शब्द काय आहे मुळातला? त्याची जात काय असेल? विशेष नाम. वापरून बघा वाक्यात, तुम्ही कसं वापराल भव्य? काय? विशेषण आहे. भव्य कमान होती. त्याच्यावरून आपल्याला लगेच त्याची जात लक्षात येते. भव्य कमान. आपण नुसतं म्हणजे समोरून भव्य आला असं आपण नाही म्हणत. जर असं म्हटलं असतं तर ते नाम झालं असतं. भव्य माणसाला म्हणू शकतो म्हणजे ते विशेषण झालं. तर ते वाक्यात वापरायचं की आपल्याला उत्तर लगेच मिळून जातं. तसं सौंदर्य सुंदर पासून निर्माण झालं. सुंदर विशेषण आहे. हे सुद्धा मी तुम्हाला म्हटलं असं नाम असू शकतं, पण सर्वसाधारण विशेषण म्हणतो त्याच्यापासून. तर दातृत्व कुठल्या शब्दापासून तयार झालंय? दान. अजून आहे मूळ दान, पण त्याच्यात अर्थ आहे दाता. दाता आहे जास्त, म्हणजे दान पासून दाता झाला, देणारा तो दाता. आणि मग दात्याची प्रवृत्ती किंवा त्याचा गुण म्हणजे दातृत्व. पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? हे वाक्य आहे. अगदी सामान्य रूप माहिती आहे सगळ्यांना. कुठल्या कुठल्या शब्दात बदल झालाय? मला हे सामान्य रूप आहे का? आहे. मी पासून मला झालंय, तर मीला नाही झालेलं. म्हणजे त्यात बदल झालाय मला. त्याच्यामुळे ते एक आहे. नंतर घराच्या मध्ये झालंय, आणि मागे नाही झाला. एक मध्ये पण नाही झाला, पिशवीमध्येही नाही झाला, सापडलीमध्ये पण नाही झाला. सामान्य रूप नाहीये. सापडली क्रियापद आहे. जो बदल सापडण्यापासून सापडली झालं ते क्रियापदातला बदल आहे, सामान्य रूप नाहीये. तर मला आणि घराच्या हे दोनच शब्द असे आहेत की ज्यांच्यामध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला. त्याच्यामुळे त्याचं उत्तर येईल 2. तर काय सगळे नाही, तरी पण मग आलंच नसतं. हा, कारण क्रियापदात जो बदल होतो ना ते सामान्य रूप नाही धरलं जात. त्यामुळे खरं सामान्य रूपामुळे नामांमध्येच बदल होतो. त्यामुळे त्याने नामांमध्ये म्हटलं नसतं तरी उत्तर ते झालं असतं. हा प्रश्न आहे. सामान्य रूपाबद्दल प्रश्न आहे. पुढे मी स्पष्टीकरण त्याचं घेते. सामान्य रूपाबद्दल एक सांगायचं आहे, त्याचे पुढे येईल. सामान्य रूप म्हणजे आता घराच्या मागे, त्याच्यामध्ये घराच्या हे सामान्य रूप. तर सामान्य घरा एवढंच आहे. च्या त्यामध्ये येत नाही. च्या हा प्रत्यय आहे. तर घरचं सामान्य रूप घरा आहे, घराच्या नाही. मी घरी गेलो तरी ही प्रत्यय आहे. नाही, ही सामान्य रूप नाही आहे. घर सामान्य रूप ही प्रत्यय घरी म्हणजे क्रियाविशेषण अव्यय झालं. घर हा शब्द आहे. पण ते सामान्य रूप नाहीये. ते स्थलवाचक क्रियाविशेषण होईल, त्याला ई प्रत्यय लागून. सामान्य रूपाचं एक लक्षण म्हणजे ते सगळीकडे कायम राहतं.
सामान्य रूपाला दोन पर्याय येणारच नाही. म्हणजे मी पण तू विचारलेल्या शंकेला या तर्काने उत्तर दिलं की सामान्य रूप हे कायम एकच राहतं. म्हणजे घरच राहणार, घरी होणार नाही. कारण सामान्य रूप आहे. सामान्य रूपाचा मुख्य विशेष आहे की तुम्ही पुढे कुठलाही प्रत्यय लावा त्याच्यामध्ये मूळ ह्याच्यात बदल होत नाही. म्हणजे घरासाठी, घरावर, घराने, घराबद्दल काही असो त्याच्यामध्ये बदल होत नाही. तर घरी हे सामान्य रूप नाही त्याला ई प्रत्यय लागून त्याचे क्रियाविशेषण अभ्यास झाले. पण असा प्रश्न चांगला आहे तुझा. असे प्रश्न विचारत जा. मी तुम्हाला म्हटलं असं त्याच्याकडून मी आता एक मुद्दा शिकले. त्यांनी प्रश्न विचारल्यामुळे मी विचार केला की अरे असं पण होऊ शकतं का. तर तुम्ही हा विचार करा आणि तुमची उत्तर शोधा, नाही तर अजून कुणाला तुमच्या शिक्षकांना विचारा. नव्याची नवलाई साऱ्यांनाच आवडते या वाक्यातील भाववाचक नाम बोलता. नवलाई, नवलाई शब्द नवल पासून तयार झालाय. नवल, नवलाई यातलाच एका परीक्षेत आंब्राई शब्द आला होता. म्हणजे याला पर्यायांमध्ये आंब्राई पण शब्द आहे. आता नवलाई सारखाच आंब्राई पण तयार झालाय असं आपल्याला वाटतं, पण आंब्राई किंवा आंब्राई हा शब्द नामच आहे. कारण आपल्याला भाषेत न माहिती आंब्राई कशाला म्हणतात. तर आंब्याची राई म्हणजे जिथे आंब्याची खूप झाडे त्याला आंब्राई म्हणतात. तर जरी ई असेल तरी ई वाले सगळे सरसकट भाववाचक नाम असतात. काही स्वतंत्र शब्द पण आहेत की जे भाववाचक नाम नाहीये. तर नुसतं ई दिसला म्हणजे तो भाववाचक नाम दिसला नाही, ते वाक्यात वापरा की आंब्याची म्हणजे समोर हिरवीगार आंब्राई होती. आता इथे नामच आहे, तो काही विशेष किंवा त्यांचा गुण नाहीये. पण नवलाई मात्र गुण आहे. आपल्याला दिसत नाही नवलाई, ती असते, असंही आपल्याला दिसते. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द. सर्वनामांमध्ये जे 6 प्रकार आहेत. पुरुषवाचक तुम्हाला सगळ्यांना ओळखता येतात. त्याच्यानंतर दर्शक सर्वनाम, दर्शक सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम ही थोडीशी काही जणांना अवघड वाटतात. दर्शक सर्वनाम ती वस्तू दाखवण्यासाठी आणि दर्शकचं महत्वाचं म्हणजे एकाच वेळी नाम आणि सर्वनाम त्यात असतात. हे आपण साधारणतः सर्वनाम नामाऐवजी वापरतो, मग तिथे नाम असण्याची गरज नाही. तो आला, याच्यात नाम नाही, आपल्याला सर्वनाम वापरलं का तर मला समजा सांगायचं मुलगा आला, त्याच्याऐवजी मी म्हटलं तो आला, तिथे नाम नाहीये. पण तो मुलगा आला म्हणजे सर्वनाम पण आलं आणि नाम पण आलं. तर अशा वेळी ते दर्शक आहे. अशी खूप लक्षात ठेवायची की एकाच वेळी सर्वनाम आणि नाम असे दोघंही वाक्यात असले की ते दर्शक होतं. इतर वेळी ते पुरुषवाचक होतं. म्हणजे तो हे कायमस्वरूपी दर्शक नाही, वाक्यावर अवलंबून आहे. जर त्याच्याबरोबर दुसरं नाम पण असेल तर ते दर्शक होतं, त्याच्याबरोबर दुसरं नाम नाहीये तर ते पुरुषवाचक. काय पुन्हा सांगू का. दर्शक सर्वनाम ओळखण्याची खूण म्हणजे दर्शक सर्वनाम हे एखाद्या वाक्यात येतं त्यावेळी दर्शक सर्वनामाबरोबर नाम असतं. मग ते जे सर्वनाम आहे ते दर्शक होतं. म्हणजे उदाहरणार्थ तो आला आणि तो मुलगा आला ही 2 उदाहरणं लक्षात ठेवा. तो आला मध्ये तो हे पुरुषवाचक आहे आणि तो मुलगा आला मध्ये तो हे दर्शक आहे. कारण मुलगा हे नाम पण तिथे आलेलं. तर जेव्हा त्या दर्शक सर्वनाम कधी होतं जेव्हा त्या सर्वनामाबरोबर नाम पण आहे. अशा सगळ्या वाक्यांमध्ये ते दर्शक होतं. आणि जर नाम नसेल तर ते पुरुषवाचक आहे. मग तिथे आता पण दर्शकच आहे ना. हो, मग ती स्त्रीवाचक. ते स्त्रीलिंगी झालं पण दर्शकच आहे, सर्वनाम आहे. म्हणजे ती आली आणि ती मुलगी आली. त्या दोन्ही वाक्यात तसंच आहे. जेव्हा नाम आणि सर्वनाम दोन्ही आहे वाक्यात, कारण सर्वनामाच्या व्याख्येत नामाऐवजी येतं ते सर्वनाम, पण या दर्शक मध्ये मात्र दोन्ही एकत्र आहेत. हा पक्षी आहे, नंतर ती खुर्ची घ्या. आपोआपच ते आपण दर्शवतो काहीतरी म्हणून त्याला जोर येतो. म्हणजे पक्षी आहे म्हणण्याच्या हा पक्षी आहे, ती खुर्ची आहे, थोडं दाखवलं जातं दर्शक. अजून एक संबंधीमध्ये जरा एक गडबड होऊ शकते. संबंधीमध्ये पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणार आहे. आता ही जी वाक्य आहे जो आणि तो आहे ही संबंधीची उदाहरणं आहेत. यातलं जो आहे हे संबंधी आहे आणि तो आहे हे दर्शक आहे. म्हणजे अशा वाक्यात एकाच वेळी संबंधी आणि दर्शक दोन्ही सर्वनामं असतात.
हा, संबंधी सर्वनामाच्या उदाहरणात संबंधी बरोबर नेहमी दर्शक सर्वनाम असतं. कधीही एकच संबंधी येत नाही, कारण ते कुणाशी तरी संबंध दाखवतं, त्यामुळे दुसरं सर्वनाम आवश्यक आहे आणि दुसरं सर्वनाम आहे ते दर्शकच लागतं. म्हणजे त्यांची जोडी अशीच असते की संबंधी आणि दर्शक. त्यामुळे संबंधी सर्वनामाचं कोणतंही उदाहरण तुम्ही बघा, त्याच्यामध्ये दोन सर्वनाम असतात. पहिलं असतं ते संबंधी असतं आणि दुसरं असतं ते दर्शक असतं. म्हणजे या वाक्यातलं तुम्हाला संबंधी सर्वनाम ओळखा म्हटलं तर फक्त जो सांगायचं, जो तो नाही सांगायचं, कारण तो दर्शक आहे. त्यामुळे साधारणतः जो हे जो वाली सगळी आहेत ती संबंधी आहेत आणि मग पुढची जी आहेत ती दर्शक आहेत. मग जो आणि तो दोन्ही आहे. हो, दोन्ही आहे. आणि फक्त दर्शक विचारलं तो येईल. नेहमी हीच जोडी असते. आणि संबंधीचं कुठलंही वाक्य दर्शक शिवाय होणारच नाही तयार. म्हणजे फक्त संबंधी सर्वनाम आहे त्यात दर्शक नाही असं वाक्यच नाही होणार. आता उदाहरणार्थ जो तळे राखतो या वाक्याला अर्थ नाहीये, कारण ते अर्धवट वाक्य आहे, त्यामुळे तो ही वाक्य घ्यावंच लागणार. तसं जे म्हटलं की ते, ज्या म्हटलं की त्या, जी म्हटलं की ती. जेव्हा जेव्हा तुम्ही संबंधी सर्वनाम वापरता तुम्हाला दर्शक घ्यावंच लागेल. हो, काय काय नंतर नाही, मी नंतर काय सांगितलं, मुळात सर्वनामाची व्याख्या नामाऐवजी असं आहे, पण दर्शक सर्वनाम म्हणजे त्याला अपवाद आहे की दर्शक मध्ये मात्र नामाऐवजी येत नाही, ते नामासह येतं, ते दर्शक आहे. असं सर्वनामाच्या बाकी सगळ्या ज्या सर्वनामाच्या व्याख्या आहेत ना तिथे त्या त्या जागी नामाच्या जागी आलेलं आहे. उदाहरणार्थ जो, आता आपण सगळीकडे जरी नाम वापरलं ना, जो तळे राखतो तो पाणी चाकतो. आता जोच्या ठिकाणी एखादं नाव, समजा काय अमोल, अमोल तळे राखतो, मग अमोल पाणी चाकतो. असं सगळीकडे तुम्ही सर्वनामाच्या ठिकाणी नाम टाकू शकता, पण दर्शक मध्ये नाम टाकलेलं आहे तरी सर्वनाम राहतं अस्तित्वात. अशी त्याची वेगळी आहे. असं बहुतेक मी सांगितलं असेल, त्याला मला पण त्यावेळेस आठवत नाही, पण काही शंका असेल तर विचार. किती वेळ आहे? प्रश्नार्थक आणि सामान्य तुम्हाला माहिती आहे, त्याच्या उपयोगावरून ठरवायचं. प्रश्न विचारलेला असेल तर प्रश्नार्थक आणि नुसता उल्लेख असेल, प्रश्न नाही तर ते सामान्य किंवा आदर्श. आत्मवाचक आणि स्वतःवाचक हे पण एक जरासं अवघड जातं. तर आता एक लक्षात ठेवायचं की आत्मवाचकचं दुसरं नाव स्वतःवाचक आहे, त्याच्यामुळे स्वतः हे कायमस्वरूपी आत्मवाचकच आहे. म्हणजे यातली आत्मवाचकची उदाहरणं कुठली? आपण आणि स्वतः. तर आपण हा शब्द दोन्हीमध्ये येतो. आपण हा शब्द एकाच वेळी आत्मवाचक पण येतो आणि पुरुषवाचक पण असू शकतो. तर तो कसा ठरवायचा हा एक मुद्दा फक्त. हा एक मुद्दा आपण पाहूया, आत्मवाचक आणि स्वतःवाचक. तर हे ओळखण्याची महत्वाची खूण म्हणजे मी शेवटी लिहिलंय का, आपण वाक्य पाहूया. आता पहिलं वाक्य मी स्वतः त्याला पाहिलं. आता मला सांगा, स्वतः हे आत्मवाचक आहे का पुरुषवाचक आहे की काय आहे? आत्मवाचक आहे. स्वतः हे सरळ सरळ आत्मवाचक आहे. स्वतःबद्दल आपल्याला विचार करतो की ते आत्मवाचकच आहे. जिथे आपण येतो तिथे आपल्याला शंका येते की हे स्वतःवाचक आहे म्हणजे आत्मवाचक आहे का पुरुषवाचक आहे. आता दुसरं वाक्य त्याने आपणहून येण्याची तयारी दाखवली. हे काय आत्मवाचक आहे का पुरुषवाचक आहे? कशावरून तुम्ही सांगितलं? तर तुम्ही काय विचार केला हे आत्मवाचक आहे सांगायला? म्हणजे आपणच्या जागी स्वतः टाकलं तर ते वाक्य योग्य होत असेल तर ते आत्मवाचक आहे. जर तिथे स्वतः बसत नसेल शब्द, त्याच्याऐवजी वेगळा शब्द टाकावा लागत असेल तर ते पुरुषवाचक आहे. एवढीच त्याची एक कसोटी आहे. तर त्याने आपण होण्याची तयारी दाखवली, त्याने स्वतः होण्याची तयारी दाखवली, म्हणजे ते आत्मवाचक आहे. आता इथे बघा, पुरुषवाचकचं आपण एक उदाहरण पाहूया. आपण येणार आहात,
आपण इतरांमधून काम करून घेतो. हा ते इतरांमधून जे आहे मग ते आत्मवाचक नाही आहे का? नाही, आत्मवाचक नाही. आत्मवाचक हे फक्त इतरांकडून ना, म्हणजे तर नाहीच आहे अजिबातच दुसरी व्यक्ती. आता इथे आता हे बघा, आपण इतरांकडून काम करून घेतो. मी घेतो म्हटलं ना, आपण इतरांकडून काम करून घेतो म्हणजे मी स्वतः करून घेतो. इथे आत्मवाचक झालं आपण, पण आपण इतरांकडून काम करून घेता म्हणजे आपण तुम्ही म्हटलं, तुम्ही अर्थाने तुम्ही इतरांकडून काम करून घेता. तिथे ते पुरुषवाचक झालं. आपण इतरांकडून काम करून घेता, तिथे ते पुरुषवाचक झालं कारण तुम्ही अर्थ आहे. आणि आपण इतरांकडून काम करून घेतो, मी स्वतःबद्दल म्हटलंय म्हणजे मी स्वतः इतरांकडून काम करून घेते, तिथे ते आत्मवाचक झालं. तर कुठल्याही जेव्हा आपण हा शब्द येईल तेव्हा तिथे स्वतः टाकून बघायचं. जर स्वतः टाकून वाक्य योग्य होत असेल तर ते आत्मवाचक आहे, स्वतः टाकून योग्य होत नसेल तर ते पुरुषवाचक. आणि अजून म्हणजे स्वतः पुरुषवाचक प्रचारात नाही. हे का लिहिलंय तर स्वतः आपण दुसऱ्याला कसं म्हणणार, नेहमी स्वतः शब्द स्वतःसाठी वापरला जातो. पण याला एकमेव अपवाद, तुम्ही कदाचित इतिहासात वाचलं असेल, रमाबाई रानडे त्यांच्या पतीला स्वतः म्हणायच्या. तुम्ही कधीतरी किंवा आता मालिकांमुळे पुन्हा कळलं असेल तर तेव्हा पतीचं नाव घेण्याची पद्धत नव्हती तर ते स्वतः म्हणायच्या, स्वतः मी असं सांगितलं. पण म्हणजे स्वतः म्हणजे पती अशा अर्थाने. तर अगदी उदाहरण द्यायचं तर तेव्हा ते पुरुषवाचक आहे. त्या एकमेव म्हणजे तो खरं प्रचारात नाही, कोणीही वापरत नाही, पण एक उदाहरण सांगायचं म्हणून आहे की रमाबाई रानडेंनी जो स्वतः शब्द नवऱ्यासाठी वापरलाय तो शब्द पुरुषवाचकचं उदाहरण आहे कारण तो दुसऱ्या व्यक्तीसाठी आहे. स्वतः